पण गुजरातचा व्यापारी महाराष्ट्रात येतो, कांदा खरेदी करतो, तो गुजरातला जातो. तिथून हा कांदा आता निर्यात बंदी उठवल्यामुळं परदेशात नेणार, म्हणजे गुजरातचा पांढरा कांदा हा मोदींना प्रिय आणि महाराष्ट्राचा कांदा हा रस्त्यावर फेका, महाराष्ट्राचा कांदा सडवा, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची अडवणूक करा, हे मोदींचं धोरण. आजच माननीय शरद पवार साहेबांनी एक उदाहरण दिलेलं आहे. महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना ते त्यांनी दिलंय. महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागातील गुरांसाठी गुजरातमधल्या अमूल डेअरीनं इथे चारा पाठवला आमची जनावरं जगवण्यासाठी, म्हणून नरेंद्र मोदींनी अमूलच्या संचालकांवरती गुन्हे दाखल करून खटले चालवले. हा मोदींचा महाराष्ट्र द्वेष. महाराष्ट्राचा शेतकरी, महाराष्ट्राची गुरं, जनावरं, पशुधन हे तडफडून मेलं पाहिजे असं मोदी आणि शहांना वाटतंय. आणि गुजरातच्या कांदा निर्यात बंदी उठवण्यामागची भूमिका मोदींची तीच आहे. इकडला शेतकरी तडफडत मेला पाहिजे, पण गुजरातचा शेतकरी जगला पाहिजे. नरेंद्र मोदी हे या देशाचे प्रधानमंत्री नसून गुजरातचे प्रधानमंत्री आहे. मुख्यमंत्री हे बोलतात की शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला म्हणून ठाकरेंना पचनी पडत नाही. कोण शेतकऱ्याचा मुलगा? एकनाथ शिंदे. असं आहे की महाराष्ट्रातल्या 8.5 कोटी शेतकऱ्यांना या शेतकऱ्याच्या मुलाप्रमाणे 2000 एकर जमीन द्या आणि शेतात उतरण्यासाठी 5-5 हेलिकॉप्टर्स द्या. हा जो शेतकऱ्याचा मुलगा जो म्हणताय ना, त्याच्या शेतात हेलिकॉप्टर उतरताना तो शेती करतो, तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला अशी 2-2 एकर जमीन द्या आणि त्या शेतात जाण्यासाठी, पोचण्यासाठी 5-5 हेलिकॉप्टर्स द्या, असं माझं देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे. हिंदी में जानना चाहेंगे हाँ, आपला जाहीरनामा आलेला आहे, शरदचंद्र पवार गटाचा जाहीरनामा आलेला आहे, भाजपचा देखील जाहीरनामा आलाय आणि प्रकाश आंबेडकरांचा देखील जाहीरनामा आहे. पण अजूनही मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचा जाहीरनामा अजूनही आलेला. त्यांच्या जाहीरनाम्याचा तसा उपयोग नाहीये अजित पवार किंवा एकनाथ शिंदे, कारण त्यांचे एकही खासदार निवडून येणार नाही दोन्ही या गटांचा. मी वारंवार हे सांगतो, अजित पवार यांचा एकही खासदार निवडून येणार नाही आणि शिंदे यांचा सुद्धा निवडून येणार नाही, हे मी अत्यंत स्पष्टपणे सांगतो. एकही काल ते शिर्डी लोकसभा मतदारसंघात होते, प्रचाराला कुठे दिसले नाहीत, पण लोक म्हणतात विमानातून बरंच काही सामान आलं, वेगळ्या पद्धतीचं प्रचार साहित्य, असं तिथे फार चर्चा होती. निवडणूक आयोग काय करतोय, निरीक्षक काय करतायत, त्यांची सगळी मदार ही पैसे वाटपावर आहे, मतांवर नाही, प्रचारावर नाही, विचारांवर नाही. त्याच्यामुळे जाहीरनामा करून त्यांना काय, त्यांना जाहीरनामा कळतो का? त्यांना करू द्या ना, करू द्या, आधी लिहा वाचायला शिका म्हणावं. फडणवीसचं म्हणणं की आम्ही 45 जागांवरती जाहीरनामा काढला, मात्र शरद पवार 6 जागेवरती. प्रधानमंत्री मोदी जो है कोल्हापुर में आ रहे हैं, किस तरह से देखते हैं प्रधानमंत्री मोदी जी महाराष्ट्र के राज्य देवत छत्रपति शिवाजी महाराज, उनकी कोल्हापुर की गादी है, वहाँ छत्रपति शाहू महाराज है. उनको पराभूत करने के लिए, उनके विरोध में काम करने के लिए नरेंद्र मोदी कोल्हापुर में आ रहे हैं. महाराष्ट्र की जनता याद रखेगी, शाहू महाराज उम्मीदवार है, वो चुनाव लड़ रहे हैं वहां से. हम चाहते थे चुनाव निर्विवाद हो. शाहू महाराज की एक परंपरा है, शिवाजी महाराज की परंपरा, उनकी गादी आगे लेके जा रहे विचार. महाराष्ट्र और देश के जो पुरोगामी विचार है, प्रोग्रेसिव जो थॉट है, उसमें शाहू महाराज का योगदान सबसे बड़ा है. हम हमेशा शाहू फुले अम्बेडकर का जिक्र करते हैं, उसमें से शाहू महाराज है. लेकिन मोदी जी को ये पसंद नहीं, बीजेपी को ये पसंद है, वो कोल्हापुर में आ रहे. हमारे छत्रपति शाहू महाराज, उनको पराभूत करो ये कहने के लिए आए. लेकिन इस देश की जनता, राज्य की जनता, महाराष्ट्र की, मोदी जी का ये व्यवहार याद रखेगी. वहीं दूसरी ओर जो है गुजरात के कांदे को जो है एक्सपोर्ट की मंजूरी मिल जाती है, वहीं जब महाराष्ट्र की बात आती है तो गुजरात के ही प्रधानमंत्री है ना मोदी, थोड़े देश के हैं. हम तो बार बार कहते हैं, वो देश के प्रधानमंत्री नहीं है, गुजरात के प्रधानमंत्री. जो सफेद कांदा है, व्हाइट ओनियन,
वो गुजरात से एक्सपोर्ट करने के लिए जो बैन था वो उठा दिया, लेकिन महाराष्ट्र का जो कांदा का व्यापारी है उनके ऊपर वो निर्यात बंदी कायम है और वो कांदा 2000 मीट्रिक टन वो मुंबई के पोर्ट से एक्सपोर्ट हो जाएगा। हाँ, ये हमारे जख्म पर नमक छिड़कने की बात मोदी जी कर रहे हैं। मोदी जी किसानों के दुश्मन है। वो सिर्फ गुजरात के किसान, व्यापारी, दलाल, ठेकेदारों का हित जानते हैं और वही करते हैं। हम देख लेंगे, चलिए। भाई सर, सर्वसामान्य